नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या लॉसमधून प्रॉफिटमध्ये आल्या आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीने चांगला परफॉर्मन्स केला आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 4 कंपन्या आणि याच्या मागचे मित्रांनो आपण कारण पण बघूया की का बरं या कंपन्या लॉसमधून प्रॉफिटमध्ये आल्या आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे वेलस्पून स्पेशालिटी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 151.27 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 200.15 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 194.05 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 200.15 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता ही कंपनी क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. तर चला ही कंपनी कशी का लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे याच्या मागचे कारण. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या कंपनीची सेल्स. तुम्ही बघू शकता ही कंपनी सप्टेंबर क्वार्टरमध्ये सुद्धा लॉसमध्ये होती आणि डिसेंबर क्वार्टरमध्ये सुद्धा लॉसमध्ये होती आणि मार्च क्वार्टरमध्ये प्रॉफिटमध्ये आली. तर मित्रांनो, सप्टेंबर क्वार्टरच्या कंपॅरिझनमध्ये आणि डिसेंबर क्वार्टरच्या कंपॅरिझनमध्ये मार्च क्वार्टरमध्ये या कंपनीची सेल्स इन्क्रीज झाली आहे. एकतर हे कारण. आणि मित्रांनो, दुसरे कारण म्हणजे या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, जो सप्टेंबर क्वार्टरमध्ये होता 1.65%, नंतर होता 3.84% आणि आता या कंपनीचा लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे मार्च क्वार्टरमध्ये. तर या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनसुद्धा इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, दुसरे कारण म्हणजे या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आणि मित्रांनो, तिसरे कारण म्हणजे या कंपनीचा टॅक्स. तुम्ही बघू शकता या कंपनीने सप्टेंबर क्वार्टरमध्ये 0%चा टॅक्स पे केला होता. डिसेंबर क्वार्टरमध्ये सुद्धा 0%चा टॅक्स पे केला होता. आणि मित्रांनो, मार्च क्वार्टरमध्ये या कंपनीचा टॅक्स मायनसमध्ये होता. म्हणजे या कंपनीला टॅक्स मिळाला होता. आणि मित्रांनो, म्हणून या 3 कारण कोणते? पहिले कारण म्हणजे सेल्स, दुसरे कारण म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आणि तिसरे कारण म्हणजे टॅक्स. आणि मित्रांनो, याच 3 कारणामुळे वेलस्पून स्पेशालिटी सोल्युशन्स लिमिटेड लॉसमधून तुम्ही बघू शकता. पहिले होता 6.35 कोटी रुपयाचा लॉस, नंतर घसरून झाला आहे 3.60 कोटीचा लॉस. आणि मित्रांनो, आता आली आहे ही कंपनी प्रॉफिटमध्ये 3.56 कोटी रुपयांच्या. चला आता बोलूया धनी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 117.56 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 89.85 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 94.91 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे जवळपास 90 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता 85 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे जवळपास 6.25 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तर चला बघूया ही कंपनी कशी का लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. तर मित्रांनो, पहिले कारण म्हणजे या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इयर ऑन इयर बेसिसवर इम्प्रूव्ह झाला आहे. -48.03%ने -15.79%. तसेच मित्रांनो, या कंपनीचा अदर इन्कमसुद्धा इन्क्रीज झाला आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर पहिले कारण म्हणजे
ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, दुसरे म्हणजे अदर इन्कम. आणि मित्रांनो, याच दोन कारणामुळे धनी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी 85 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आली आहे 6.25 कोटी रुपयांच्या प्रॉफिटमध्ये. चला आता बोलूया ग्रेवेज कॉटन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 672 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 822 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 750 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 822 कोटी रुपये. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 13 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तर चला बघूया कशी का ही कंपनी लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. तर मित्रांनो, याच्या मागचे पहिले कारण म्हणजे या कंपनीची सेल्स. तुम्ही बघू शकता इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, दुसरे कारण म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इयर ऑन इयर बेसिसवर 3.53%ने इन्क्रीज होऊन आता आला आहे 5.56%. तसेच मित्रांनो, या कंपनीच्या प्रॉफिटच्या मागचे कारण तिसरे असे की या कंपनीचा टॅक्स तुम्ही बघू शकता. 1 वर्षाआधी या कंपनीने जवळपास 500%चा टॅक्स पे केला होता आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा 94%चा टॅक्स खूप कमी आहे. आणि आता फक्त या कंपनीने 94%चा टॅक्स पे केला आहे. आणि मित्रांनो, याच कारणामुळे ग्रेवेज कॉटन लिमिटेड लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे 1.5 कोटी रुपयांच्या. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1997 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1978 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1853 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 1978 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता इयर ऑन इयर बेसिसवर 398 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 126 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तर चला बघूया ही कंपनी कशी का लॉसमधून प्रॉफिटमध्ये आली आहे. तर मित्रांनो, याच्या मागचे पहिले कारण म्हणजे या कंपनीचा एक्सपेन्सेस. तुम्ही मार्च 2024मध्ये या कंपनीची सेल्स बघितली तर बिलकुल सेम आहे 1997 1978. परंतु मित्रांनो, याच्या एक्सपेन्सेसमध्ये किती फरक आहे तुम्ही बघू शकता. सेल्स बिलकुल सेम आहे परंतु एक्सपेन्सेस जबरदस्तपणे खाली आले आहे. तर पहिले कारण तर आहे या कंपनीचे एक्सपेन्सेस. दुसरे कारण म्हणजे या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनसुद्धा जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे 9%ने आता झाला आहे 30%. आणि मित्रांनो, तिसरे कारण म्हणजे या कंपनीचा टॅक्स. जो या कंपनीचा टॅक्स होता 1 वर्षाआधी तो होता -10% आणि आता टॅक्समध्ये या कंपनीला बेनिफिट मिळाला आहे -87%चा. आणि मित्रांनो, याच 3 कारणामुळे रिलायन्स पॉवर लिमिटेड ही कंपनी 398 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आली आहे 126 कोटी रुपयांच्या प्रॉफिटमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 4 कंपन्या बघितल्या ज्या लॉसमधून प्रॉफिटमध्ये आल्या आहे आणि त्याच्या मागचे कारणसुद्धा आपण बघितले की त्या कंपन्या का बरं लॉसमधून प्रॉफिटमध्ये आल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.